सोशल मीडियावर सध्या एका आईचा भावनिक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। एका खासगी रुग्णालयातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे। बाळाच्या जन्मानंतर आईने केलेली एक छोटीशी विनंती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका महिलेने नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे। प्रसूतीनंतर डॉक्टर बाळाला आईजवळ आणतात, मात्र त्यावेळी ती महिला डॉक्टरांना भावूक होत एक विनंती करते। ती म्हणते, माझ्या बाळाला सर्वात आधी माझ्या सासऱ्यांच्या हातात द्या। महिलेचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेले डॉक्टर, नर्स आणि कुटुंबीय काही क्षण भावूक होतात। महिलेने पुढे सांगितले की माझ्या सासऱ्यांनी मला कधीच सुनेसारखी वागणूक दिली नाही, त्यांनी मला नेहमी मुलीसारखं जपलं। माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या पाठीशी उभे राहिले। वडिलांसारखी माया त्यांनी माझ्यावर केली आहे, त्यामुळे माझ्या बाळाला पहिल्यांदा त्यांच्या हातातच द्यावं ही माझी इच्छा आहे। यानंतर डॉक्टरांनी नवजात बाळाला आजोबांच्या हातात दिलं। आपल्या नातवाला हातात घेताच त्या आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते। संपूर्ण वातावरण काही क्षण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी या कुटुंबाचं कौतुक केलं आहे। सासरे आणि सुनेचं इतकं सुंदर नातं क्वचितच पाहायला मिळतं। हीच खरी माणुसकी। नात्यांमध्ये प्रेम आणि आदर असेल तर दार स्वर्ग बनतं, अशा प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत। आजच्या काळात सासू सुनेचे किंवा सासरच्या नात्यांबाबत अनेक नकारात्मक घटना समोर येत असताना हा व्हिडिओ मात्र नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचं सुंदर उदाहरण ठरत आहे। त्यामुळे हा भावनिक क्षण अनेकांच्या मनाला स्पर्श करून जात आहे।